डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं उद्या लोकार्पण आहे आणि त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी माहिती समोर येते। उद्धव ठाकरेंच्या मनात सांगलीतील पराभवाची सल कायम आहे का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। कारण लोकसभेला सांगली हा मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेला मवियामध्ये मिळाला असला तरी देखील या ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांनी इथं अपक्ष निवडणूक लढली आणि ते जिंकूनही आले। त्यामुळे ती सल आता उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये कायम आहे का, त्यामुळेच की काय राहुल गांधी जेव्हा सांगलीमध्ये येत आहेत त्यावेळेला उद्धव ठाकरे तिथं जाणार नाहीत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी खासगी दौऱ्याचं कारण देऊन तिथं जाणं टाळल्याचं कळत आहे। तर मल्लिकार्जुन खरगे पवारांसह दिग्गज नेते यावेळेला उपस्थित असतील। सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात हा सोहळा होणार आहे। नारळ अधिकृतरित्या महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल। कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार। असं नाहीये, जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ। उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम आहे दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी जो देश पातळीवर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, अशा महत्त्वाच्या शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण सोहळा व त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधींच्या शुभ हस्ते, देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या संपन्न होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।